मित्र हो, आपण भीमाशंकरला जात असताना छान अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्या मनाला वेध लावून जातात. छान असा निसर्गाचा आनंद आपल्याला पाहण्यासाठी जणू काही भुरळच पाळत असतात. अशा या सह्याद्रीच्या रांगा, हलक्या हलक्या येणाऱ्या या पावसाच्या सरी आणि धुक्यामध्ये लपत असलेल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. मी निघालो नारायणगाववरून पुढे. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे मंडळी की इकडचा पाऊस, भीमाशंकरकडचा पाऊस म्हणजे बंद होण्याचं शक्यतो नावच घेत नाही. राहून राहून थोड्या वेळाने येणाऱ्या ह्या पावसाच्या सरी. नारायणगावच्या पुढे आलो मंचर शहरापाशी आणि या ठिकाणी हा बोर्ड आहे, पुणे मंचर बायपास भीमाशंकर. स्ट्रिक्ट जावं लागेल, मंचरवरून जावं लागेल आपल्याला भीमाशंकरसाठी. हे आहे मंचर गाव, मंचरवरून भीमाशंकर. तर मंडळी, हेच ते शहर मंचर, जिल्हा पुणे. पुणे नाशिक एक्सप्रेसवेवरती या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे भीमाशंकर. पाहू शकता आपण 62 किलोमीटर आहे ना. आणि असाच एक पुढं गेल्याच्या नंतर असा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून आपल्याला श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जावं लागेल. आता या ठिकाणून 62 आहे, तर असाच या डोंगर मार्गाने सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीमधून आपल्याला जायचे दर्शनासाठी भीमाशंकर येते. मंचर शहराच्या पुढं आल्याच्या नंतर हे लागलं चिंचोंडी गाव. लांडेवाडी, शेवाळवाडी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि हे छान मला छत्रपतींचं दर्शन या गावामध्ये झालं. मंडळी नमस्कार, मी हनुमंत सोनवणे आणि आपलं चॅनल महाराष्ट्र रेग्युलर 12-12. बरं, व्हिडिओ कुणीही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. फार निसर्गरम्य वातावरणातला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जायचं आहे दर्शनासाठी. नक्कीच जाऊया आणि पुढे पाहूया अजून कसा निसर्ग आहे, काय काय आहे या ठिकाणी. हर हर महादेव. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपल्याला खास आठवण येते ती श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज आपल्याला नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्याला पुढं जायचं आहे श्री क्षेत्र भीमाशंकरकडे. या ठिकाणी पण छान असं भैरवनाथाचं मंदिर आहे लांडेवाडी या गावामध्ये. सह्याद्रीने जणू काही हिरवा शालोच या ठिकाणी परिधान केलेला आहे, असा निसर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतो. असं वाटतंय या सह्याद्रीकडे पाहत असताना सह्याद्रीवरती हे आभाळ, हे ढग विश्रांती घेत आहेत, असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाऊस पडत असतानाच दिसत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जायचंय आपल्याला श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. असंच येत पुढं आलो आणि लागलं डिंभे गाव. आणि डिंभे गावातलं हे धरण फार छान असं मनमोहक, मन रमवून, मन वेधून घेणारं असं धरण या ठिकाणी दिसत होतं. खूप छान असं निसर्गाच्या वातावरणात आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे डिंभे गावचं धरण आपण पाहताय. असं छान बघा. सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम वंदे मातरम. आणि मंडळी, पुढं आल्यानंतर मला लागला होता विठ्ठलवाडीचा घाट. आणि हा विठ्ठलवाडीचा हा आता घाट
पार करून पूर्ण घाट पार करून मला जायचं होतं श्री क्षेत्र भीमाशंकरकडे. आणि छान असे छोटे छोटे धबधबे आणि हिरवागार निसर्ग, वनस्पती आणि पशु प्राणी पक्षी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये मोरांचे आवाज येत असताना आणि हा धबधबा या ठिकाणी मला पाहायला मिळाला. बरेच असे धबधबे अजून काही असतील आता पुढं पाहायला मिळतील. विठ्ठलवाडीच्या पुढं निघाल्याच्या नंतर जो हा घाट लागला, त्या घाटावरून जे मला दृश्य खालचं दिसत होतं ते दृश्य असं होतं. हे पहा, डिंभे गावातलं ते धरण आणि ही नदी आणि ह्या सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसलेले हे अनेक प्रकारचे असे छोटे छोटे गाव हे आपण पाहू शकताय. असं छान निसर्गरम्य वातावरणामध्ये किती छान वाटत असेल यांना या ठिकाणी. असे बऱ्याच प्रकारचे गावं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे धुकं आपण पाहू शकताय, जणू की हिरव्यावरती पांढरा कपडा घालत असताना अशा प्रकारचं दृश्य. आणि ह्या नदीकडं पाहिल्यावर, या पाण्याकडं पाहिल्यावर असं वाटत होतं ही नदी आपल्याला काहीतरी सांगत आहे, बोलत आहे. कदाचित म्हणत असावी, बाळांनो घाबरू नका रे, मी आहे तुमच्या पालन करण्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी, तुम्हाला आधार आणि धीर देण्यासाठी. मी घाटाचा एक एक टप्पा असाच हळूहळू पुढे पार करत होतो. आणि आता मला असेच छोटे छोटे धबधबे दिसायला सुरुवात झाली होती ह्या घनदाट जंगलामध्ये. घाटातूनच मला दिसत होतं ते अजून एक धरण. या प्रकारचं धुक्यामध्ये छान अशा प्रकारचं मन प्रसन्न करणारं असं वातावरण. आणि या ठिकाणी हे भाताचं पीक जे नेहमी पाण्यामध्ये आपला आनंद व्यक्त करत असतं, डौलत असतं. आणि या घाटामध्ये, या जंगलामध्ये, या निसर्गाच्या वातावरणामध्ये जर पाहिलं, अनेक प्रकारचे पशु पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कलरचे, चित्ता, वाघ अशा प्रकारचे अनेक पशु पक्षी आपल्याला या घनदाट अरण्यामध्ये, जंगलामध्ये पाहायला मिळतात. असं हे श्री क्षेत्र भीमाशंकरचं हे निसर्गरम्य वातावरण आपल्याला मी दाखवत आहे. आणि खास करून या ठिकाणी शेकरू हा एक प्राणी खास विशेष करून या ठिकाणी आपल्याला आढळतो. असं म्हणतात, शेकरू हा प्राणी. जसा जसा मी भीमाशंकरच्या जवळ जात होतो तसं धोक्याचं प्रमाण जास्त वाढू लागलं होतं. महाराष्ट्राला अखंड सेवा देणारी ही लाल परी आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतावरून धावत असताना दिसत होती. या ठिकाणचं वातावरण कसं आहे सध्या, खूप अवघड, खूप मुश्किल, म्हणजे पूर्ण धुकंच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. हे सर्व पर्यटक आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळं 2026चा श्रावण महिना आणि पहिला दिवस हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये, असंख्य प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. इथून पुढे एसटीने जावं लागतंय. गाडीसाठी एंट्री बंद आहे, 4 व्हीलरसाठी बंद आहे. एसटीने प्रवास इथून पुढचा 4 व्हीलरला एंट्री पुढं नसल्यामुळं इथून पुढचा प्रवास 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास आता बसमधून करावा लागेल. एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य बस कमी पडत आहेत म्हणून काही प्रवासी पायी सुद्धा चालत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. पूर्ण बसेसची सुविधा पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळं भरपूर प्रवासी पायी चालत आहेत. पायी चालत असताना कार चालवताना काय वाटलं नाही, पण येताना या बसमध्ये मात्र भीती वाटली भरपूर. कारण की रस्ता डेंजर, एवढं मोठं धुकं पडलेलं या ठिकाणी. आणि आता एकदम मंदिराच्या समोर आहे. इथून मंदिर आता पुढे दिसत, इथून मंदिर जवळ आहे.
फूल हार वगैरे या ठिकाणी मिळतं. मुख दर्शनसाठी जायचं असेल तर या बारीनं जावं लागेल, मुख दर्शन. आणि ही पुढं आता ही कमाल आहे, कमान. या कमानीतून आता आतमध्ये एंट्री मंदिराकडे भीमाशंकराच्या. या ठिकाणी लिहिलेलं आहे स्पर्श दर्शन रांग आणि मुख दर्शन रांग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळं मंदिराकडे जात असताना सुरुवातीला हा वॉटरफॉल आपल्याला लागतो. या ठिकाणी दर्शन बारी छानपैकी दर्शन बारी या ठिकाणी चालू आहे मंडळी. आणि मी मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. हे जे दिसतंय हेच मंदिर, ते मंदिराचं शिखर. आणि आपल्याला पुढे जायचं आहे आता. हेच मंदिर आहे जे आपल्याला समोर दिसतंय. आणि पावसाचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. खूप अशा जोरात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी चालू आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी पाहूच शकत असाल मंडळी. ही दर्शनबारी या ठिकाणी आतमध्ये आहे. असे बघा हे लोक दर्शनबारी चालू आहे. आणि इकडं हे आपल्याला जे होतंय ते मुखदर्शन या ठिकाणाहून होणार आहे. हा दीपस्तंभ, दीपस्तंभाच्या समोरूनच गेलं तर या ठिकाणी होईल मुखदर्शन. आता मुखदर्शनासाठी जायचं. आणि मंडळी एकदम मी मंदिराच्या समोर आहे मुखदर्शनासाठी. या ठिकाणी आतमध्ये गेलं तर या ठिकाणी मुखदर्शन होणार आहे. श्री क्षेत्र हर हर बोले शिवशंकर महादेवचं दर्शन आपल्याला या ठिकाणाहून होणार आहे. तर मंडळी भीमाशंकराच्या मंदिरामध्ये आलो, दर्शन घेतलं. आणि या ठिकाणचं चरित्र असं आहे, जो आपला लंकेचा रावणाचा भाऊ कोण कुंभकर्ण, आणि कुंभकर्णाचा मुलगा भीमासूर त्यानं आपल्या तपश्चर्येच्या बळावरती सर्व देवदेवतांना प्रसन्न करून घेतलं होतं. आणि त्याला ती शक्ती खूप मोठी प्रदान झाली होती, देवी देवता प्रसन्न झाल्यामुळं. आणि त्या शक्तीचा तो गैरवापर करू लागला. बऱ्याच ठिकाणी काही अन्याय अत्याचार करू लागला. दानव होता, त्याच्यामुळं देवी देवता सर्व प्रसन्न होत्या. तर मग काय करायचं म्हणून भगवान शिवशंकरांनी तो अवतार घेतला भीमासुराला, त्याचा म्हणजे वध करण्यासाठी म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामुळं या ठिकाणाला नाव पडलेलं आहे भीमाशंकर. भीमासुराचा वध केल्यामुळं भीमाशंकर, भगवान भोलेनाथांनी अवतार घेतला, तेच हे भीमाशंकरचं ठिकाण भीमाशंकर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. छान अशी कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन छान अशा मंदिरांच्या कीर्तन प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.